फक्त इंद्रजित सर आता बरे तेवढं कळू द्या, मग वाटल्यास मी जाईल निघून. काही झालं काय नक्की? तो वाचला कसं काय तेच कळत नाहीये. एवढ्या एवढ्या ओक्सावरून पडला तरी कसं काय वाचला? तू का शोधलंस त्याला? जिथे पडला होता ना तिथेच मेला असता. तू पोलिसांना भलतीकडे घेऊन गेला होतास ना, मग काय बोलतेस उर्मिला? त्या राणीच्या हुशारीमुळे सापडलाय तो. आता काय केलं तिनं? कडुलिंबाचा पाला जाळत होती. तो धूर आणि कडवट वास बघून पोलिसांना वाटलं इथेच असतील. ती राणी दिसते तेवढी साधी सोधी नाहीये. त्यानं काय करावं तेच कळत नाहीये मला. आपल्याला काही ना काही करावंच लागेल. नुसतं असं हातावर हात ठेवून बसण्यात काहीच अर्थ नाहीये. प्लीज, तुला एकदा सांगितलं ना, निघ. माझ्या लेकाची काळजी घ्यायला मी त्याची आई समर्थ आहे. तुझी काही गरज नाहीये, निघ. नाही मॅडम, सरांना बरं वाटू द्या, मग मी तुला कोणी अधिकार दिला ग? मी आई आहे ना त्याची. मग मी ठरवणार इंद्राच्या जवळ कोण थांबणार ते. आणि तू मला इथे थांबलेली नकोस, निघायचा. मी नाही जाणार. तू मला तिला थांबू दे. अगं मालती, पण माझ्या मुलाची अवस्था पाहताय ना, तरी मलाच बोलताय तुम्ही. तू अशी ऐकायची नाहीस ग. सांगती हो इथून. हे राणे, नको हट्ट करू बा. चल आपण घरी जाऊ. ऐक की बाळा, फक्त मालतीबाई साहेबने रागवलं, त्याचं रागवायच कमी होऊ दे. बघू आपण काय करायचं. चल जाऊ. इंद्रजित सरांना जोपर्यंत शुद्ध येत नाही तोपर्यंत मी कुठंच जाणार नाही. नंतर वाटलं जावं. आणि बस बस, तू आधी बस बस बस. सावकाश. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जमल्यास शांत राहण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर, माझा इंद्रा कसा आहे आता? ही इज आउट ऑफ डेंजर ना. थँक्यू सो मच. माझे आभार नका मानू. ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांचे आभार मानायला हवेत. तुम्ही कोणाविषयी बोलताय? चला, आता लवकर शोधलं म्हणून कौतुक तरी होतंय माझं. मला सांगा, एवढ्या उंचावरून पडल्यानंतर त्यांच्यावरती प्रथमोपचार कोणी केले? त्यांच्यावर योग्य वेळी प्रथमोपचार झाले म्हणून गोष्टी अवघड झाल्या नाहीत. हे सगळं माझ्या सुनेमुळे शक्य झालंय. तिने माझ्या मुलाचा जीव वाचवलाय. वेल डन.
त्यावेळी भान ठेवून योग्य निर्णय घेतले तुम्ही, म्हणूनच त्यांना वाचवता आलं. जखम चिघळली असते तर गोष्टी अवघड झाल्या असत्या. तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज आहे याचं कौतुक वाटलं मला. ते आउट ऑफ डेंजर आहे, पण तुम्हाला योग्य काळजी घ्यावी लागेल. आता आता आम्ही इंद्राला भेटू शकतो ना? हो, त्यांना शिफ्ट केलं की तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना स्ट्रेस येईल असं काही बोलू नका. थँक्यू. झालं ना? कळलं ना? तो ठीक आहे. आता निघायचं. निघ. सावकाश सावकाश बाळा. आता समजलं का रे तुला मी का सारखी तुझी काळजी करत असते? तू स्वतःची काळजी घेतच नाहीस रे. असं वागतोस रे. अवस्था झाली याची. इंद्रा, इंद्रा काय होतंय तुला? काय होतंय ना इंद्रा? इंद्रा काय होतंय? मला वाटतं डॉक्टरांना बोलवायला लागेल. राणी